आता तुमचं ज्यावेळेस बोलणं झालं त्यावेळेस तुमच्या प्रशासनानं काय माहिती दिली? म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आता लोकप्रतिनिधीचं team आलेलं आहे, काय माहिती दिली तुम्हाला? काय म्हणले? काही नाही, दादा तेच म्हणाले की आम्ही तुम्हाला मदत पूर्णपणे करू, पण अगोदर मेडिकल ट्रीटमेंट कडे आम्ही जास्त लक्ष देऊ तिकडच्या तिकडे, आणि मग तुमच्याशी संपर्क साधून पुढची तुम्हाला सगळी माहिती देऊ. ऍक्च्युली तो मोठा ग्रुप गेलाय, मला त्यांच्याविषयी एवढी माहिती नाही. ग्रुपने गेले आणि तिची आई वगैरे जे आहेत आणि त्या गणगोटे लेडीज आहेत त्यांना पेहलगामच्या क्लबला ठेवलंय. तिथं तुमच्याशी काही तिथल्या व्यवस्थेचं कोणाचं बोलणं झालंय का? नाही झालं अजून. मी करते त्यांना कॉन्टॅक्ट, मी करते. तुमच्या फॅमिलीमधले किती सदस्य आहेत ते एकदा सांगा, की त्यांचं तुमच्याशी नातं काय आहे? तुम्ही कोण आहात? ते माझे सख्खे दीर आहेत. संतोष जगदाळे माझे सख्खे दीर आहेत. त्यांची बायको प्रगती जगदाळे आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे. म्हणजे तुमची दीराची फॅमिली अजून नाही. कारण काय झालंय, सगळेजण एकदम आले, सगळे मीडियावाले आणि पोलीस येते. मला त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही. मला न्यूज वर कळालं. बरं, ठीक आहे. त्यांचं म्हणणं होतं की त्यांचं बोलणं सुरू आहे. आणि त्यामुळे मला काहीच बोलतंय. म्हणजे आता तिथं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुमचा संपर्क होऊ शकत नाही. हा, आणि माझे स्वतःचे फोन बिझी आहेत. मला इकडचे जवळचे लोक फोन करतायत, त्यामुळे मलाही फोन लागत नाही. पण मी त्यांना संपर्क नाही. मात्र ज्या एकत्रित ग्रुप मधून ते गेलेले होते, कुठल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं त्यांनी बुकिंग केलेलं होतं का, किंवा कंपनीचं होतं? कमेंट्स ग्रुप तर्फे गेलेले आहेत असं मी ऐकले, पण अजून मी नक्की माहिती नाही देते. ते धीर आहे. काय सांगितलंय मुरलीधर मोहोळांचा नामदार मुरलीधर मोहोळ तसेच चंद्रकांत दादा तातडीनं या कुटुंबाकडे भेटायला यायला सांगितलं, आणि नामदार मुरलीधर मोहोळांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे पुरुष मंडळी गणबोटे आणि जगदाळे या दोघांना अतिरेक्यांनी गोळ्या झालेल्या आहेत, पण बाकी महिला सुरक्षित आहेत. दोन्ही ज्या महिला आहेत त्यांची प्रगती पण सुरक्षित आहे. महिलांना त्यांनी काही केलेलं नाहीये, पण तिथनं अजून हे तपशील कळत नाही की त्या दोघांची प्रकृतीमध्ये कशी सुधारणा होतीये किंवा कशा प्रकारचे उपचार सुरू आहेत. नाही. मात्र तुम्हाला सांगितलं त्यांनी मोठ्यांनी एवढंच सांगितलं की त्या दोघांनाही गोळ्या घातलेल्या आहेत, गोळ्या लागलेल्या आहेत. दोघांना गाबोटे आहेत, गणबोटे आणि दोघांना गोळ्या लागलेल्या, दोन्ही पुरुषांना गोळ्या लागलेल्या आहेत. त्यांच्या महिलांना ते आता डिटेल्स पाठवत आहेत थोड्या वेळामध्ये. मी आता त्यांचं आणि चंद्रकांत ताईंशी बोलणं करून दिलंय. आपण त्यांच्या स्वस्थ होण्याची कामना करूया. म्हणजे आता तुम्हाला घरी आल्यावरती माहिती भेटली, काय माहिती कॉन्टॅक्ट मी आता मुलांना काय बोलले ते आपल्याला लगेच आपण पाहतो.